मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीड केज रस्त्यावरील मसाजोग गावाजवळील टोल नाका चर्चेत आला आहे। खरं तर हा टोल नाका दोन घटनेचा साक्षीदार ठरला आहे। सुरुवातीला 28 मे रोजी आरोपी रमेश गुल्ले यांनी आवादा कंपनीचे मॅनेजर सुनील शिंदे यांचं याच टोल नाक्यावरून अपहरण केलं होतं। कंपनीचं काम सुरू ठेवायचं असेल तर 2 कोटी रुपयाची खंडणी द्या अशी मागणी केली होती। त्यानंतर जे आहे ते दुपारी 3:30 पर्यंत हे अपहरण नाट्य चाललं आणि 29 मे रोजी आरोपी रमेश गुल्ले याच्यासह त्याच्या साथीदारावर गुन्हे दाखल झाले। मात्र याच प्रकरणात पुढे जाऊन 6 डिसेंबर रोजी आरोपी सुदर्शन घुले व त्याच्या साथीदाराने आवादा कंपनीच्या मॅनेजरला खंडणी मागितली। त्यावेळी जे आहे ते मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला आणि 9 डिसेंबर रोजी जे आहे ते मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं साधारणपणे दुपारी 3 वाजता याच टोल नाक्यावरून अपहरण करण्यात आलं। दोन्ही खंडणीच्याच घटना होत्या आणि सुरुवातीलाही 2 कोटी रुपयाची खंडणी मागितली होती। स्कॉर्पिओ गाडी वापरण्यात आली होती आणि 9 डिसेंबर रोजी जे आहे ते काळ्या रंगाची स्कॉर्पिओ या संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यासाठी वापरली होती। दुसऱ्याही प्रकरणात 2 कोटी रुपयाच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती। खरं तर या टोल नाक्याचं काम सुरू आहे, अजून पूर्ण झालेलं नाही म्हणून हा टोल नाका बंद आहे। मात्र ज्या पद्धतीने या टोल नाक्यासमोर गतिरोधक उभारण्यात आले आहेत त्यामुळे जे आहे ते इथं आल्यानंतर प्रत्येक वाहन स्लो होतं आणि आरोपींनी दोन्ही प्रकरणात याचाच फायदा घेऊन जे आहे ते संतोष देशमुख आणि सुनील शिंदे या दोघांचंही अपहरण केलं। त्यामुळे जे आहे ते या ठिकाणी आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि सर्वसामान्यांना जे आहे ते भयमुक्त करण्यासाठी या ठिकाणी बीड पोलिसांनी पोलीस चौकी उभारावी, तेव्हा जे आहे ते इथली भीती मुक्त होईल असं वाटायला लागलं। आणि मग या ज्या पद्धतीने हे 2 प्रकरण घडलेत त्यामुळं हा टोल नाका आरोपींच्या खंडणीचा अड्डा ठरला काय असंही आता म्हणायला वाव मिळत आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेबसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मसाजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।